मावळ कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये आता ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली जाणार आहे। या पुणे जिल्हा प्रशासनाकडून ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे। दुर्घटने पुलापासून इंद्रायणी नदी काठचा परिसर सर्वेक्षण केले जाणार आहे। पावसाचा जोर कमी झाला की ड्रोनच्या सहाय्याने ही पाहणी करण्यात येणार आहे। तर सध्या या ठिकाणी शोधकार्य थांबवण्यात आलेले आहे, मात्र तरीही पुन्हा एकदा या परिसरामध्ये ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली जाणार आहे। पुणे जिल्हा प्रशासनाकडून ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे। दुर्घटना पुलापासून इंद्रायणी नदीकाठच्या परिसराचं हे सर्वेक्षण केले जाईल। पावसाचा जोर कमी झाला की ड्रोनच्या सहाय्याने ही पाहणी केली जाणार आहे। सध्या या नदी परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत चाललेला आहे। कालपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। आज सकाळी देखील पावसाचा जोर तेवढ्याच क्षमतेने दिसला आणि आता हा जोर कमी झाल्यानंतर या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली जाणार आहे। मावळमधील कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर जवळपास 51 जणांना वाचवण्यात यश आलेलं होतं आणि या ठिकाणी आणखी काही जण बेपत्ता झाल्याची माहिती होती। मात्र आता प्रशासनाकडून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे की आता आणखी कुणीही बेपत्ता झालेलं नाहीये, त्यामुळे या परिसरामधलं शोधकार्य देखील थांबवण्यात आलेलं आहे। काल पावसाचा जोर वाढलेला होता, त्यामुळे बचाव कार्यामध्ये अनेक अडथळे निर्माण झालेले होते। आता देखील पावसाचा जोर कायम आहे। या ठिकाणी आता ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, मात्र ज्यावेळेस पावसाचा जोर कमी होईल त्याच वेळेस हे ड्रोन सर्वेक्षण केलं जाईल। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली होती त्या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, काय अपडेट्स आहेत? पुणे जिल्हा प्रशासनाकडून आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेच्या ठिकाणापासून पुढील 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर नदीच्या दोन्ही बाजूला ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे। आता प्रशासनाकडून आजूबाजूच्या गावांमध्ये आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। कोण मिसिंग आहे का याबाबतची माहिती घेतली जाते। मात्र आता थोडासा पावसाचा जोर कमी झाला की या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने जे आहे ते सर्वेक्षण जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे। प्राथमिक माहितीनुसार 2 ड्रोनच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे। नदीच्या दोन्ही बाजूनी हे ड्रोन उडवून पाहणी करण्यात येणार आहे। कोण अडकलेला आहे का, कोणाची डेड बॉडी दिसते का, हे प्रामुख्याने ड्रोनच्या सहाय्याने माहिती घेण्यात येणार आहे। आणि पावसाचा जोर कमी झाला की जिल्हा प्रशासनाकडून हे ड्रोन सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे। नक्कीच धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय पुणे प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला की या ठिकाणी हे ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे। तुर्तास या ठिकाणी शोध मोहीम थांबवण्यात आलेली आहे, कारण अद्याप आता कुणीही बेपत्ता नाही अशी अधिकृतपणे माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे।